नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहत आहे न्यूमेरिकल स्पेशल भाग पाहत आहे। याच्यामध्ये बघा, आज 4th नंबरचा चॅप्टर जो आहे इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिकल करंट, याच्यामधले आपण संपूर्ण स्पेशल भाग आहे हा। याच्यामध्ये संपूर्ण आपण न्यूमेरिकल भाग पाहणार आहे। आता याच्यामध्ये लक्षात घ्या, तुम्हाला बोर्ड एक्झाममध्ये मिनिमम 3 मार्क्स टू मॅक्झिमम 5 मार्क्स तुम्हाला न्यूमेरिकल येतात मित्रांनो। यासाठी तुम्हाला पूर्ण तयारी करावी लागते की जेणेकरून तुम्ही कुठलाच भाग मिस करणार नाही। जर तुम्हाला 40 आउट ऑफ 40 घ्यायचे आहे पेपर 1मध्ये आणि 40 आउट ऑफ 40 घ्यायचे आहे तुम्हाला पेपर 2मध्ये, तर तुम्हाला थेरी भाग सोडून तुम्हाला न्यूमेरिकलसुद्धा तुम्हाला पूर्णतः सॉल्व करावं लागेल। स्वतः MCQसुद्धा तुम्हाला सॉल्व करावं लागेल। यासाठी आपण पाहत आहे इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिकल करंट, याची संपूर्ण न्यूमेरिकल पाहत आहे। आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट मित्रांनो लक्षात घ्या, जर एखादा विद्यार्थी असा असतो की त्याला न्यूमेरिकल जे आहे ते येत नाही, कारण की बरेचसे लोक न्यूमेरिकलची प्रॅक्टिस करत नाही किंवा बऱ्याचशा शाळेमध्ये किंवा प्रायव्हेट कोचिंगमध्ये त्यांना न्यूमेरिकल शिकवल्या जात नाही। पण आपण हा जो स्पेशल भाग जो आहे, ॲक्च्युली ही चॅनल जे आहे ते स्पेशल न्यूमेरिकलसाठी मी तयार केलेलं होतं, पण बऱ्याचशा लोकांची वेगवेगळ्या वेगवेगळी डिमांड असल्याकारणाने ते मी 12वी CET JEE किंवा आपलं 10वी 9th and 10th न्यूमेरिकल जे आहे ते आपण या ठिकाणी बघणार आहे। आता बघा, लक्षात घ्या, या ठिकाणी आपल्याला त्यांनी काय म्हटलं आहे, संपूर्ण लक्षात घ्या मित्रांनो, काय म्हणतो आहे तो हो, आणि आपल्याला त्यांनी विचारलेलं काय आहे, काय म्हटलेलं आहे, हीट एनर्जी इज बीइंग्स प्रोड्यूस इन अ रेजिस्टन्स इन अ सर्किट at the rate of 100 watt, at the rate of 100 watt, the current of 3 ampere is flowing in a circuit. What must be the value of resistance? आता लक्षात घ्या, या ठिकाणी तुम्हाला रेजिस्टन्स जो आहे, रेजिस्टन्सची व्हॅल्यू तुम्हाला फाइंड आउट करण्यासाठी सांगितलं आहे। मग याच्या आधी मित्रांनो तुम्हाला याच बऱ्याचशा गोष्टी माहीत असल्या पाहिजे की कशाला काय म्हणतात। बघा, मी दुसऱ्या एका रफ पेजवर घेतो आहे। ॲक्च्युली ही सुद्धा रफ पेज नाही आहे, तरी पण आपण थोडं घेत आहे। बघा मित्रांनो, एक तुम्हाला एका दुसऱ्या पेजवर घेतो आहे। आय म्हणजे काय, करंट, लक्षात आलं। आता बघा, या ठिकाणी तुम्हाला बऱ्याच गोष्टी दिलेल्या आहे। पी म्हणजे काय, इलेक्ट्रिकल पॉवर। त्याच्यानंतर अशा चिन्हाला काय म्हणतो आपण, ओहम्स असं म्हणतो, कारण की 9thमध्ये आपण ओहम लॉ शिकलो आहे। टी फॉर टाईम रिक्वायर्ड, जो काही आपल्याला टाईम दिलेला आहे। क्यू फॉर एनर्जी, आणि सोबतच तुम्हाला कधीकधी बऱ्याचदा व्ही विचारला जातो। या व्हीचा अर्थ होतो आहे पोटॅन्शियल डिफरन्स। बघा मित्रांनो, या सर्व छोट्या मोठ्या गोष्टी ज्या आहे या तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहे। आता बघा, या ठिकाणी जर आपण विचार करतो आहे मित्रांनो, लक्षात घ्या, या ठिकाणी जर आपण विचार करतो आहे तर या ठिकाणी आपल्याला काय काय विचारलेलं आहे। बघा, आपल्याला या ठिकाणी काय काय विचारलेलं आहे, त्याने आपल्याला बऱ्याचशा गोष्टी दिलेल्या आहे। मग या ठिकाणी तुम्हाला स्टेप वाईज जे आहे हे न्यूमेरिकलवर तुम्हाला मार्क्स मिळतात, लक्षात घ्या, स्टेप वाईज। आता या ठिकाणी आपण सगळ्यात सुरुवातीला पाहणार आहे गिवन डाटा। ज्या लोकांना न्यूमेरिकल येत नाही त्यांनी कमीत कमी या पॅसेजमध्ये किंवा या न्यूमेरिकलमध्ये, या थिअरॉटिकल भागामध्ये दिलेली संपूर्ण माहिती या गिवन डाटामध्ये लिहा, जेणेकरून तुम्हाला हाफ मार्क्स मिळू शकते, म्हणजे मिळतातच। बघा, लक्षात घ्या, आता या ठिकाणी त्यांनी काय म्हटलं आहे, आपल्याला दिलं आहे करंट ॲट द रेट ऑफ 100 पी म्हणजे इलेक्ट्रिकल पॉवर। मित्रांनो, आत्ता सांगितलं मी, बघा या ठिकाणी पी फॉर इलेक्ट्रिकल पॉवर, मग या ठिकाणी पी इज इक्वल टू काय दिलं आहे, इलेक्ट्रिकल पॉवर, आणि तो किती दिलेला आहे, 100
वॅट किती दिलेला आहे 100 वॅट. हा गिवन डाटा लिहितो आहे मित्रांनो आपण. याला मी नंबर 1 देतो. या ठिकाणी नंबर 2मध्ये पुन्हा काय दिलं आहे, ॲम्पियर दिलेला आहे. किती ॲम्पियर दिला आहे, 3 ॲम्पियर. काय दिलेलं आहे, करंट दिलेला आहे. करंट आपण कशाने डिनोट करतो, आयने डिनोट करतो. या ठिकाणी लिहितो आहे 3A. आता लक्षात घ्या मित्रांनो, या ठिकाणी बऱ्याच लोकांचं बरंच काही चुकते आणि हे आपल्याला माहीत नसते. नंबर 3 रेजिस्टन्स आपल्याला त्यांनी फाइंड आउट करण्यासाठी सांगितलं मित्रांनो. व्हॉट मस्ट बी द व्हॅल्यू ऑफ रेजिस्टन्स, आणि याची व्हॅल्यू जी आहे हे आपल्याला मिळणार आहे ॲम्पियरमध्ये. लक्षात घ्या, सॉरी ओहममध्ये. कशामध्ये मिळणार आहे, ओहममध्ये. आणि लक्षात घ्या मित्रांनो, तुम्हाला या सर्व गोष्टी, हे जी युनिट आहे हे युनिटसुद्धा तुम्हाला लिहिणे अत्यंत गरजेचं आहे. जर तुम्ही ही युनिट लिहत नाही तर तुम्हाला मार्क्स मिळणार नाही. आता लक्षात घ्या, आता आपण या ठिकाणी याला ज्याला कोणाला येत नसेल, ज्याला येत असेल त्याची फार छान गोष्ट आहे. याला 1/2 मार्क्स मिळतात गिव्हन डाट्यामध्ये. त्याच्यानंतर बघा आपण काय घेणार आहे, या ठिकाणी आपण सोल्युशन याला सॉल्व करणार आहे. मग आपल्याकडे फॉर्म्युला आहे मित्रांनो. फॉर्म्युला लिहिलं तरी चालेल, असं नाव लिहिलं, फॉर्म्युला लिहिलं तरी चालेल. किंवा आपण लिहितो आहे P = काय राहणार, P = I² × R. I² × R हा झाला मित्रांनो आपला फॉर्म्युला. आणि हा फॉर्म्युला लिहिल्यानंतर याला आपल्याला हाफ मार्क्स मिळतात. लक्षात घ्या, हा फॉर्म्युला लिहिल्यानंतर आपल्याला हाफ मार्क्स मिळतात, 1/2 मार्क्स मिळतात. आणि मी या ठिकाणी लिहितो आहे पुट दी व्हॅल्यूज ऑफ इक्वेशन नंबर 1. पुट दी व्हॅल्यूज ऑफ इक्वेशन नंबर 1. बघा मित्रांनो, एवढ्या साध्या आणि सोप्या पद्धतीने तुम्हाला न्यूमेरिकल सांगून राहिलो आहे. मग या सर्व गोष्टी तुम्हाला लक्षात घ्यायच्या आहे की या ठिकाणी कशा कशा पद्धतीने काय काय होऊन राहिलेलं आहे. जर तुम्हाला कळलं नसेल तर तुम्ही पुन्हा काय करू शकता आहे, या ठिकाणी या व्हिडिओला रिवाईज करा आणि तुम्हाला कशा पद्धतीने, बघा तुम्हाला काही येऊ नाही येऊ, तुम्हाला या पॅसेजमधलं तुम्ही जर गिव्हन डाटा जर फाइंड आउट करत असाल तुम्हाला हाफ मार्क्स मिळाले. मे बी तुम्हाला जर या ठिकाणी इक्वेशन माहीत असेल तर तुम्हाला हाफ मार्क्स मिळाला. म्हणजे 2 मार्क्ससाठी न्यूमेरिकल जर येत असेल तर तुम्हाला 1 मार्क्स मिळाला. आता काय करतो आहे मित्रांनो, लक्षात घ्या, या ठिकाणी काय करतो आहे, या इक्वेशन नंबर 1मध्ये मी या गिव्हन डाटामधल्या व्हॅल्यू पुट करतो आहे. च्या आधी मी याला रिअरेंज करतो. मला फाइंड आउट करायचा आहे आर, रेजिस्टन्स फाइंड आउट करायचा आहे. तर या ठिकाणी मला याला रिअरेंज करणे अत्यंत गरजेचं आहे. मग आता याला रिअरेंज करता का तुम्ही मॅथमॅटिकली तुम्ही इझिली तुम्ही सॉल्व करू शकता किंवा याच्यामध्ये तुम्ही व्हॅल्यूसुद्धा टाकू शकता. आता बघा या ठिकाणी मी काय करतो आहे, R = P/I². म्हणजे काय झालं, या ठिकाणी इंटू होतं, हे इकडल्या साईडने घातलं, करंट इकडल्या साईडने दिला, =2च्या साईडने गेला, म्हणजे काय हा अपॉनला येणार, म्हणजे या ठिकाणी अशा पद्धतीने साईन येणार. मग आता या ठिकाणी देअरफॉर R = Pची व्हॅल्यू काय आहे, Pची व्हॅल्यू आहे 100 आणि आयची व्हॅल्यू काय आहे, आयची व्हॅल्यू आहे 3. आणि लक्षात घ्या मित्रांनो, 3चा स्क्वेअर, मग याला काय करतो आहे 1000/9 बरोबर, 3 × 3. आणि R = मित्रांनो या ठिकाणी तुम्ही जेव्हा याला डिवाईड कराल तर तुम्हाला सगळ्यांना ॲन्सर जे आहे मित्रांनो या ठिकाणी काय मिळणार आहे, 11th तुम्ही कॅल्क्युलेशन करून घ्याल, 11th ओहम एवढं तुम्हाला जे आहे फायनल ॲन्सर मिळणार. म्हणजे रेजिस्टन्स किती आहे, 11th ओहम एवढा आहे. मग आता या ठिकाणी तुम्हाला काय काय मिळणार, आता एक मार्क्स राहिलेला आहे मित्रांनो. या ठिकाणी तुम्ही या फॉर्म्युल्यामध्ये व्हॅल्यू टाकल्यानंतर तुम्हाला हाफ मार्क्स मिळतो आणि हे फायनल ॲन्सर प्लस युनिट, फायनल ॲन्सरचं युनिट हे लिहिल्यानंतर तुम्हाला हाफ मार्क्स मिळतात. म्हणजे काय, तुम्हाला टोटली जर तुम्ही जर विचार करता तर तुम्हाला या ठिकाणी 2 मार्क्स इझिली मिळू शकतात. इज दॅट क्लिअर? बघा लक्षात घ्या, व्हिडिओची क्वालिटी जर कमजोर असेल तर तुम्ही त्याला इन्क्रीज करू शकता आणि आपापल्या लेवलने तुम्ही त्याला पाहू शकता. ठीक आहे, बघा आता आपण फास्टमध्ये घेणार आहे थोडं. हे पहिलं न्यूमेरिकल होतं, थोडं खूप इझी घेतलं. आता बघा या ठिकाणी आपण दुसरं न्यूमेरिकल पाहतो आहे. दुसऱ्या न्यूमेरिकलमध्ये काय म्हटलं आहे मित्रांनो, या ठिकाणी मी घेतो आहे गिव्हन डाटा. दुसऱ्या न्यूमेरिकलमध्ये त्यांनी आपल्याला काय दिलेलं आहे, द 2 टंगस्टन बल्ब ऑफ दी व्होल्टेज 100 वॅट अँड 60 वॅट पॉवर वर्क ऑन द 22 0 व्होल्ट
म्हणजे काय 220 व्होल्ट पोटॅन्शियल डिफरन्स एवढा आहे. इफ दे आर कनेक्टेड इन पॅरलल, हे पॅरलमध्ये आहे, सिरीजमध्ये नाही आहे, पॅरलल, हाऊ मच द करंट विल बी फ्लो इन अ मेन कंडक्टर. म्हणजे काय, याने आपल्याला दिलेलं आहे मेन कंडक्टरमधून किती करंट हा फ्लो होणार आहे ते तुम्हाला फाइंड आउट करायचं आहे. आता बघा या ठिकाणी मित्रांनो बऱ्याच गोष्टी ज्या आहेत ते तुम्हाला दिलेल्या आहे. आता या ठिकाणी गिव्हन डाटामध्ये P इज इक्वल टू पोटॅन्शियल डिफरन्स, सॉरी इलेक्ट्रिकल करंट मित्रांनो, V म्हणजे पोटॅन्शियल डिफरन्स, लक्षात आलं. हा आपला झाला पोटॅन्शियल डिफरन्स. व्होल्टेजमध्ये W आपल्याला काय दिलेलं आहे, P दिलेला आहे. P म्हणजे इलेक्ट्रिकल पॉवर, आणि या ठिकाणी देतो आहे 100. याला P1 करतो, याला P2 करतो, म्हणजे दोनदा दिलेला आहे, करेक्ट. आणि या ठिकाणी V म्हणजे 220 व्होल्ट पोटॅन्शियल डिफरन्स, हा झाला पोटॅन्शियल डिफरन्स. आणि ह्या भाऊसाहेबांनी आपल्याला करंट फ्लो सांगितलेला, हाऊ मच दी करंट विल बी फ्लोविंग फ्रॉम द मेन कंडक्टर. मेन कंडक्टरमधून तुमचा करंट किती फ्लो होतो आहे हा तुम्हाला सांगायचा आहे. क्लिअर झालं. आता बघा, आणि करंट हा जो आहे हा आपण ॲम्पियरमध्ये सांगतो आहे. करंट हा आपला कशामध्ये, ॲम्पियरमध्ये राहणार आहे, जे की तुम्हाला टेक्स्टबुकमध्ये युनिटमध्ये दिलेलं आहे. आता बघा मित्रांनो, या ठिकाणी गिव्हन डाटा लिहित असताना थोडंसं मी याच्यामध्ये माझ्या पद्धतीने टाकतो आहे. आय म्हणजे काय, देअरफोर आय इज इक्वल टू P/V, किंवा मी याला म्हणतो आहे करंट इज इक्वल टू इलेक्ट्रिकल पॉवर इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू द पोटॅन्शियल डिफरन्स. लक्षात आलं का? पहा पुन्हा सांगतो आहे, करंट इज इक्वल टू इलेक्ट्रिकल पॉवर, करंट इज इक्वल टू द इलेक्ट्रिकल पॉवर इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू द पोटॅन्शियल डिफरन्स. म्हणजे का, हे इन्व्हर्स आहे, या पद्धतीने आपल्याला त्याला सॉल्व करायचं आहे. आता बघा मी याला सॉल्व करण्याचा प्रयत्न करतो. बघा या ठिकाणी सोल्युशन देतो, ठीक. आता या ठिकाणी मी काय करतो आहे, आयला जर मी I1 करतो आहे, तर या ठिकाणी P1, आणि माझ्याकडे व्होल्ट जे आहे हे एकच असल्या कारणाने मी या ठिकाणी 1 देतो. याला देतो इक्वेशन नंबर 1. बघा नंतर मी घेतो आहे I2 घेतो आहे मित्रांनो. माझ्याकडे काय आहे, या ठिकाणी व्होल्टेजमध्ये दोनदा मला वेगवेगळ्या पद्धतीने दिलेलं आहे करंट, त्या पद्धतीने मी या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न करतो. I इज इक्वल टू P2/V, याला इक्वेशन नंबर 2 देतो. मग या ठिकाणी घेतो आहे इक्वेट द इक्वेशन नंबर 1 and 2. दोन्ही इक्वेशनला मी इक्वेट करण्याचा प्रयत्न करतो. मग कशाने, तर आयनी. देअरफोर I इज इक्वल टू I1 + I2. बघा माझ्याकडे हे पहिली व्हॅल्यू होती, I इज इक्वल टू P/V. मग मी I1 केलं तर P1/V केलं, आणि पोटॅन्शियल डिफरन्स माझ्याकडे एकचदा आहे, इलेक्ट्रिकल पॉवर दोनदा आहे, म्हणून याला P1 P2 दिलेला आहे. आणि सेम कंडिशन I2 इज इक्वल टू P2/V. आता याला इक्वेट करतो आहे, तर मग मी काय करतो आहे, याच्यामध्ये या I1 आणि I2च्या या ठिकाणच्या व्हॅल्यू टाकतो आहे. लक्षात घ्या काय करतो आहे, I इज इक्वल टू काय करतो आहे, P1 V1 + P2 V2 लिहिणार नाही. देअरफोर आता मी या ठिकाणी याला इक्वेशन नंबर 3 देतो. पुट द व्हॅल्यूज ऑफ इक्वेशन नंबर 3. इक्वेशन नंबर 3मध्ये मला काय करायचे आहे, या गिव्हनमधल्या पूर्ण व्हॅल्यू पुट करायच्या आहे. देअरफोर I इज इक्वल टू P1ची व्हॅल्यू आहे 100/V ची व्हॅल्यू आहे 220, बरोबर 220. आता बघा लक्षात घ्या मित्रांनो, यालाही सॉल्व करताना एक लक्षात घ्यायचं आहे, याच्या आधी थोडं लक्षात घ्या, याला मी थोडं स्किप करतो आहे. याला तुम्हाला आणखीन इझी करण्यासाठी घेतो आहे, इझी करण्यासाठी, म्हणजे तुम्हाला आणखीन लवकर. तुम्हाला लक्षात घ्या, जर एखाद्या गोष्टीची आपण ॲडिशन करतो आहे, जे अपूर्णांकामध्ये संख्या आहे किंवा जी पूर्ण संख्या नाही आहे,
तर या ठिकाणी आपण याला असंही करू शकतो, I इज इक्वल टू, जर का आहे डिनॉमिनेटर जर सेम असेल तर त्याला आपण एकदा लिहितो आणि या ठिकाणी P1 प्लस P2 लिहितो आहे आणि याला इक्वेशन नंबर 3 देतो, याच्याऐवजी याला देतो. पुन्हा लिहू शकतो पुट द, आता इथे लिहित नाही मी पुन्हा ही जी इक्वेशन आहे पुट द व्हॅल्यू इक्वेशन नंबर 3 मध्ये आपल्याला पुट करायचे आहे. देअरफॉर I इज इक्वल टू P1ची व्हॅल्यू होती मित्रांनो 100 प्लस P2ची व्हॅल्यू होती 60 आणि या ठिकाणी व्हीची व्हॅल्यू होती 220 व्होल्ट. 220 व्होल्ट. आता लक्षात घ्या, या ठिकाणी आपण जर याला मल्टिप्लाय करतो किंवा आपण बाकीच्या गोष्टी करतो तर या ठिकाणी तुमच्या लक्षात येऊन जाते या ठिकाणी काय आहे 160 डिवायडेड बाय 22. 0ला 0 कट झाला. I इज इक्वल टू 16/22 इज इक्वल टू 0.73 किंवा 72 येईल. 72 व्होल्ट म्हणजे काय, इलेक्ट्रिकल करंट म्हणजे हाऊ मच करंट विल बी फ्लोविंग असं म्हटलं होतं इन अ कंडक्टर. तर या ठिकाणी द करंट इज फ्लोविंग बाय द 0.72 ॲम्पियर एवढा करंट हा काय होणार आहे, या ठिकाणावरून फ्लो होणार आहे तुमच्या मेन कंडक्टरमधून. तर लक्षात घ्या मित्रांनो, हे जर तुम्हाला कळलं नसेल तर तुम्ही या व्हिडिओला पुन्हा रिवाईज करू शकता आणि पुन्हा पाहून समजून घेऊ शकता. म्हणजे तुम्हाला जर लक्षात आलं असेल तर या ठिकाणी लक्षात घ्या, याच्या तुम्हाला हाफ मार्क्स. या ठिकाणी पुन्हा तुम्हाला हे गिवन डाटा झालेला आहे, हा फॉर्म्युला आहे, या फॉर्म्युल्याला आपण पुन्हा रिअरेंज केलेला आहे, याला हाफ मार्क्स. पुन्हा तुम्हाला या ठिकाणी व्हॅल्यू टाकलेले आहे, याला हाफ मार्क्स आणि फायनल ॲन्सर प्लस याचं युनिट याला हाफ मार्क्स. म्हणजे तुम्हाला 2 मार्क्स किंवा तुम्हाला 3 मार्क्ससाठी न्यूमेरिकल विचारल्या जाऊ शकते. आता ते त्या व्हॅल्यूवर डिपेंड करेल किंवा तो पेपर सेटर जो आहे त्याच्यावर डिपेंड करेल की तो तुम्हाला कशा पद्धतीनं न्यूमेरिकल विचारेल. ठीक आहे. बघा या ठिकाणी तुम्हाला याचा स्क्रीनशॉट घ्यायचा असेल तर स्क्रीनशॉट घेऊ शकता पूर्ण याचा. ठीक आहे. तर हे न्यूमेरिकल तुमच्या पुस्तकामध्ये आहे, B नंबरचं आहे, पेज नंबर मला वाटतं 61 आहे. पेज नंबर 61वर तुम्हाला हे न्यूमेरिकल मिळून जाईल. ठीक. चला पुढे चालू. चला मित्रांनो, 3rd नंबरचं न्यूमेरिकल पाहणार. काय म्हटलेलं आहे, हाऊ विल यू स्पेंड मोर इलेक्ट्रिकल एनर्जी. कोण घेणार, जास्त कोण घेणार इलेक्ट्रिकल एनर्जी. तर त्याने आपल्याला दिलं आहे 500 वॅटचं TV सेट आहे आपल्याकडे, तो चालतो आहे 30 मिनिटं. किंवा 600 वॅटचं आपल्याकडे हीटर आहे, हिवाळ्यामध्ये आपण जे पाणी तापवण्यासाठी लाईनवरचं हीटर जे असते ते चालणार आहे आपलं 20 मिनटं. बरोबर. मग यांनी आपल्याला ॲन्सर काढून दिलेला आहे की तुमचा तुमचा TV सेट जास्त चालणार आहे, हीट जास्त कंडक्ट करणार आहे की तुमचं हीटर घेणार आहे. ॲन्सर काढून दिला आहे TV सेट. तर कशा पद्धतीने ते आपण पाहणार आहे आपल्या या न्यूमेरिकलमध्ये. बघा त्यांनी दिलेलं आहे आपल्याला, काय देतात ते, वेळसुद्धा दिलेला आहे या ठिकाणी आणि या ठिकाणी आपल्याला दिलेला आहे. पहिल्या सर्वात सुरुवातीला आपण याला गिव्हनमध्ये घेऊ. गिव्हन डाट्यामध्ये आपण घेणार, काय घेणार, P1. P म्हणजे काय, इलेक्ट्रिकल पॉवर. P इज इक्वल टू इलेक्ट्रिकल पॉवर. मग किंवा मी याला P1 करतो आहे. लक्षात घ्या मित्रांनो, याला P1 करतो आहे. किती दिलेलं आहे, याने दिला आहे 500 वॅट. ठीक. मग याचा टाईम किती दिलेला आहे, T1 करतो आहे याला, कारण की याला 1 घेतल्यामुळे यालाही 1 घेतो आहे. किती घेतलेला आहे त्यांनी, 30 मिनिटे घेतला आहे मित्रांनो, 30 मिनिटे घेतलेला आहे. मग या मिनटाचं मी काय करतो आहे, सेकंदमध्ये कन्व्हर्शन करतो. तर याला काय करतो आहे 30 × 60 इज इक्वल टू काय, किती होणार, 3×18 आणि या ठिकाणी 2 0. ठीक आहे. आणि याला टाईम म्हणजे सेकंदमध्ये कन्व्हर्ट झालेला आहे, एस लावतो आहे. सेम कंडिशन P2 घेतो आहे. या ठिकाणी P2चं दिलेलं आहे आपल्याला 600 वॅट. काय दिलेलं आहे, 600 वॅट. आणि याला T2 घेतो आहे 20 मिनिटे मित्रांनो, 20 मिनिटे. मग याचंसुद्धा सेकंदमध्ये कन्व्हर्शन करतो आहे, 20 × 60 साईन 2 12 आणि 2 0 हे सेकंदमध्ये कन्व्हर्शन झालं आहे मित्रांनो. मग आता म्हटलेलं आहे इलेक्ट्रिकल करंट आर यूज.
किती होऊन राहिलं आहे. मग लक्षात घ्या, इलेक्ट्रिकल करंट आर यूज इलेक्ट्रिकल पॉवर इनटू टाईम. किती इलेक्ट्रिकल पॉवर आहे, किती टाईम आहे, त्याच्यानुसार आपल्याला किती घ्यायचं आहे. आता बघा, मी या ठिकाणी याचं सोल्युशन घेतो आहे. लक्षात घ्या मित्रांनो, या ठिकाणी याचं सोल्युशन घेतो आहे. सोल्युशन, ठीक आहे. आता या ठिकाणी सोल्युशन घेतल्यानंतर लक्षात घ्या, तुम्हाला काय करायचं आहे. या ठिकाणी घेतो आहे टी व्ही सेटचा विचार करतो आहे. टी व्ही सेट इज इक्वल टू P1 इंटू T1. याला घेतो आहे. P1ची व्हॅल्यू दिलेली आहे मला 500 वॅट इंटू T1ची व्हॅल्यू आहे 1800 दिलेली आहे मित्रांनो. 1800 इज इक्वल टू याला घेतो आहे 18 1 18 18 29 18 36 18 1895 1 2 3 4 आणि हे 4 शून्य ॲज इट इज. बरोबर. आता याचं कन्व्हर्शन करतो मित्रांनो मी. याला मी अशा पद्धतीने लिहू शकतो का, 9 इंटू 1 2 3 4 5 10⁵. क्लिअर झालं, क्लिअर झालं का. आणि याचं युनिट घेतो आहे जूल. याचं युनिट घेतो आहे जूल. कशाचं, टी व्ही सेटचं. ठीक. आणखीन आपलं फायनल ॲन्सर यायचं आहे. आपलं एकच झालं आहे. आता आपण पाहणार आहे हीटरचं मित्रांनो. लक्षात घ्या, याला मी नंबर 1 देतो, याला मी नंबर 2 देतो. हीटर सेट म्हणू आपण यालासुद्धा. P2 इंटू T2 इज इक्वल टू किती दिलेलं आहे, 600 इंटू 1200. ठीक. 12 1 12 12 2 24 32 36 22 48 12 5 60 12 सक 72 72 1 2 3 4. ठीक आहे, 4. मग आता याला लिहायचं तर कसं लिहायचं आहे, तर याला लिहितो आहे 7.2 इंटू 1 2 3 4 10⁴ जूल. कळलं, आलं का लक्षात तुमच्या मित्रांनो. 4 12 5 60 12 सक 72 4 4 येईल ना, बरोबर आहे ना. 1200 बरोबर, 600 12 5 12 सक 72 1 2 3 4 1 2 3 4. ठीक आहे ना. हो, याला इथे पॉईंट दिला म्हणून मी याला 10⁵ करतो. बरोबर आहे. आता तेच म्हटलं, असं कसं झालं. म्हणजे लक्षात घ्या मित्रांनो, या ठिकाणी काय केलं आहे, या ठिकाणी पॉईंट दिला म्हणजे काय 1 2 3 4 5 5 घरी इथे आलो. 5 10⁻किती आहे, 5 घरानंतर दिला आहे म्हणून 5 लिहिलेला आहे. मग आता लक्षात घ्या, याला काय करतो आहे, हीटर म्हणतो आहे. हीटर सेट म्हटलेला आहे. लक्षात घ्या मित्रांनो, या ठिकाणी हीटर सेट आहे. मग आता तुमच्या लक्षात येते की या ठिकाणी व्हॅल्यू कोण आहे, कोणाची मोठी आहे, हीटरची व्हॅल्यू मोठी आहे की या ठिकाणी टी व्ही सेटची व्हॅल्यू जास्त आहे. म्हणजे याने आपल्याला ते म्हटलेलं होतं. प्रश्न काय होता, हाऊ विल यू स्प्रेड मोर इलेक्ट्रिकल एनर्जी. कोण याच्यापैकी म्हणजे हीटर किंवा टी व्ही सेटपैकी कोण जास्त एनर्जी घेतो आहे, म्हणजे आपल्याला बिल कोण जास्त देतो आहे, हीटर देतो आहे की टी व्ही देतो आहे. म्हणजे का आपल्याकडे असणारा टी व्ही सेट जो आहे आपल्याला जास्त एनर्जी देतो आहे. आणि तेच आपल्याला त्यांनी टी व्हीमधलं ॲन्सर काढून दिलेलं आहे. तुम्ही जर पाहत असाल तर 9 इंटू 10⁵ आणि 7.2 इंटू 10⁵. आणि ही दोन्ही युनिट जूलमध्ये आहे. आणि याचं तुम्हाला मार्किंग सांगतो आहे. तर या ठिकाणी तुम्हाला कन्व्हर्शन जे आहे हाफ मार्क्स. ठीक. आणि या ठिकाणी तुम्हाला गिव्हन डाटा झाला, या दोन्ही मिळून हाफ मार्क्स. ठीक. याच्यामध्ये तुम्ही या दोन्ही, हे एक इक्वेशन आणि ही एक इक्वेशन, याला हाफ मार्क्स. आणि याच्यामध्ये व्हॅल्यू पुट केल्या, याला हाफ मार्क्स. आणि हे जे आहे तुमचं पुन्हा कॅल्क्युलेशन म्हणजे ॲन्सर प्लस युनिट मित्रांनो, याला हाफ मार्क्स. मिनिमम तुम्हाला हे न्यूमेरिकलसुद्धा 2 मार्क्ससाठी येऊ शकते. मे बी तुम्हाला 3 मार्क्ससाठीसुद्धा कधीकधी विचारल्या जाऊ शकते. पण तुम्हाला हे लक्षात असलं पाहिजे की आपण मिनिमम कमीत कमी मार्क्स देऊन चालायचं आहे. आपल्याला 2 मार्क्ससाठी कमीत कमी येऊ शकते. तुम्हाला बोर्ड एक्झाममध्ये 5 मार्काला विचारला जाईल. तर तुम्ही आपण आता बघा, लक्षात घ्या. आता आपण सगळ्यात शेवटच्या चरणामध्ये आलो आहे. आता आपल्या या चॅप्टरमधलं म्हणजे काय,
इफेक्टिव्ह इलेक्ट्रिकल करंट याच्यामधलं आपलं लास्ट न्यूमेरिकल राहिलेलं आहे ते आपण पाहणार आहे आणि खूप इंटरेस्टिंग आहे मित्रांनो. लक्षात घ्या, खूप मजेशीर आहे, तो तुम्हाला मजा येईल. बघा लक्षात घ्या, इझी पद्धतीने सांगतो आहे. बघा या ठिकाणी तुम्हाला दिलेला आहे, काय म्हणताय, न्यूमेरिकल वाचतो आहे तुमच्या टेक्स्टबुकमध्ये पेज नंबर 61वर तुम्हाला मिळून जाईल. माझी हँडरायटिंग तुम्हाला जर ओळखू येत नसेल तर काय म्हटलेलं आहे, ॲन इलेक्ट्रिकल आयरन ऑफ दी 1100 व्होल्ट म्हणजे 1100 व्होल्ट इज ऑपरेटेड फॉर 2 आवर 2 तास डेली. एवढी एनर्जी आपण काय करतो आहे, डेली 2 तास यूज करतो आहे. व्हॉट विल बी द इलेक्ट्रिकल कन्झम्पशन, किती कन्झम्पशन होऊन राहिलं इलेक्ट्रिकल करंटचं. तर या ठिकाणी एक्सप्लेन्स फॉर दॅट इन दिस मंथ ऑफ एप्रिलमध्ये किती होणार आणि त्याचं पर युनिट जे आहे, जेवढं काही आपले युनिट जळणार त्याला आपल्याला 5नी मल्टिप्लाय करायचं आहे. तुमच्याकडे 100 युनिट जर जळले असेल तर तुम्हाला पर युनिट 5 रुपये लागलेलं आहे, तेवढं तुमचं इलेक्ट्रिकल बिल असेल. तर यांनी आपल्याला मंथ ऑफ एप्रिल दिलेला आहे, लक्षात घ्यायचा. तर या ठिकाणी आपण लक्षात घ्या मित्रांनो, गिव्हन लिहिणार आहे. हे सगळ्यात शेवटचं न्यूमेरिकल आहे, लक्षात घ्या. तुम्हाला थोडं समजलं नसेल किंवा तुम्हाला अडचण जात असेल तर तुम्ही मला कॉमेंट्स करू शकता, बिनधास्त करू शकता, विचारू शकता आणि मी तुमचे प्रश्न जे आहे सॉल्व करण्याचा प्रयत्न करतो. प्रत्येक कॉमेंट्सला आन्सर मिळणार, 100% मिळणार. फक्त तुम्हाला काय करायचं आहे, त्याच्यावर अभ्यास करायचा आहे. नाही येत असेल तर मला तुम्ही विचारू शकता. आता बघा मित्रांनो, लक्षात घ्या, P इज इक्वल टू म्हणजे काय, इलेक्ट्रिकल पॉवर. P किती दिलेला आहे आपल्याला, 1100 वॅट दिलेला आहे. T इज इक्वल टू 2 दिलेला आहे म्हणजे काय, 2 आवर मित्रांनो, आवर दिलेला आहे, पर आवर. मग आपल्या लक्षात घ्या किती म्हटलेलं आहे, दिवसाला डेली, पर डे, ठीक आहे, डे दिलेला आहे. मग किती डे, तर कमीत कमी मिनिमम आपण वर्षभराचा काढणार नाही, आपण कमीत कमी मंथ ऑफ एप्रिल म्हटला आहे, मंथ ऑफ एप्रिल. आणि एप्रिल महिना आपला काय राहतो आहे, 30 तारखेचा असतो, म्हणून मी याला 30नी मल्टिप्लाय करतो. आणि या ठिकाणी T इज इक्वल टू मला मिळणार आहे 60 आवर्स. काय मिळणार आहे, 60 तास मिळणार आहे. 60 तास मिळालेले आहे. आता याच्यानंतर माझ्याकडे आहे या ठिकाणी युनिट ऑफ रुपीज 5, हेही तुम्हाला लिहिणं आवश्यक आहे, किंवा तुम्ही या ठिकाणी चार्ज द ₹5 पर युनिट ऑफ दी एनर्जी असंही तुम्ही त्या ठिकाणी लिहू शकता. आता बघा या ठिकाणी आपण सोल्युशन घेणार आहे, याचं सॉल्व करणार आहे याला. आता सॉल्व करत असताना आपल्याला लक्षात घ्या, हा फॉर्म्युला तुम्हाला आला पाहिजे. काय घेते आहे तो सांगतो आहे आपल्याला, इलेक्ट्रिकल कन्झम्पशन किती होते आहे, म्हणजे तो आपल्याला विचारतो आहे. तर मग या ठिकाणी लिहितो आहे N इज इक्वल टू PT डिवायडेड बाय 1000 पर युनिट. आता याला म्हणतो आहे इक्वेशन नंबर 1 आणि या ठिकाणी म्हणतो आहे पुट द व्हॅल्यूज ऑफ इक्वेशन नंबर 1. इक्वेशन नंबर 1मध्ये मला व्हॅल्यू टाकायची आहे. देअरफोर N इज इक्वल टू, कन्झम्पशन किती झालेलं आहे, N इज इक्वल टू Pची व्हॅल्यू आहे 1100 आणि Tची व्हॅल्यू आहे आपल्याकडे किती दिली आहे 60 डिवायडेड बाय 1000. आता बघा मित्रांनो या ठिकाणी काय होणार, या एका शून्याला हा शून्य कटला, या 2 शून्याला हे 2 शून्य कटले. आपल्याकडे उरलं काय, आपल्याकडे उरलेलं आहे 11 × 6. देअरफोर N इज इक्वल टू 66. N इज इक्वल टू किती उरलेलं आहे 66. म्हणजे काय, या ठिकाणी काय मिळालेलं आहे आपल्याला, इलेक्ट्रिकल कन्झम्पशन एक्सपांडेड बाय 66 × 5. लक्षात घ्या किती घेतलेलं आहे, पर युनिट 5 घेतलेलं आहे. तर आपल्याला लक्षात घ्या या ठिकाणी काय मिळणार, 6 पंच 30, 30 शून्य हातच्याले 3, 6 पंच 30 म्हणजे काय, या ठिकाणी 33 एवढं आपल्याला युनिटचं बिल येणार आणि तेच आपल्याला दिलेलं आहे. लक्षात आलं का, म्हणजे या ठिकाणी अशा पद्धतीनं आपलं जे आहे फायनल ॲन्सर निघालेलं आहे. लक्षात घ्या मित्रांनो,
या ठिकाणी अशा पद्धतीने तुम्हाला तुमचे न्यूमेरिकल सॉल्व करायचे आहे. तुम्हाला जर एखादा याच्यामधला भाग समजला नसेल, कळला नसेल, तर तुम्ही या व्हिडिओला पुन्हा रिवाईज करा. तुमच्या मित्र मैत्रीण जे गरजू विद्यार्थी आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचवा, जेणेकरून तुमचे भाऊ बहीण असेल, बाहेरगावचे असेल, जे कोणी असेल किंवा तुमच्या कॉम्पिटिशनमध्ये असेल, बघा लक्षात घ्या, एकामेकाला सांगितल्याने काही होत नाही. तुम्हाला आणखीन तुमचं सेल्फ प्रिपरेशन होते. तुम्ही एकामेकांना मदत करा आणि तुम्हाला कमीत कमी नाही होत असेल तर स्वतःला तरी स्वतःची मदत करून घेऊ द्या. आणि काही जर कळलं नसेल तर मला तुम्ही कॉमेंट्स करा. कॉमेंट्स बॉक्स जो आहे याच्यावर नेहमी मी आन्सर देत राहतो. तर तुम्हाला सगळ्यांना न्यूमेरिकलची प्रॅक्टिस करणे अत्यंत गरजेचं आहे. अशाच पद्धतीने नवनवीन चॅप्टरमधले पूर्ण न्यूमेरिकल जे आहे आपण रेग्युलर घेणार आहे. त्यासाठी तुम्ही या ठिकाणी आलात आणि तुम्हाला व्हिजिट करायची आहे. कुठेही व्हिजिट करायची आहे. यशोदीप कोचिंग क्लासेस विथ SHYAM श्याम सर या चॅनलला तुम्हाला व्हिजिट करायची आहे. आवडलं असेल लाईक करा, सबस्क्राईब करा. जेणेकरून तुम्ही सबस्क्राईबचा मित्रांनो बरेच लोक सबस्क्राईब करत नाही. तुम्हाला असं वाटतात का सरांना खूप पैसे मिळतात? नाही, लक्षात घ्या. सबस्क्राईब यासाठी म्हणतो आहे की जर समजून घ्या मी आणखीन पुढल्या चॅप्टरचे हिट हा चॅप्टर आहे आपल्याकडे, स्पेस मिशन आहे किंवा आपल्याकडे बरेचसे वेगवेगळे चॅप्टर आहेत. त्यानंतर लेन्सेस चॅप्टर आहे, असे बरेच चॅप्टर आहे. त्या चॅप्टरमधले नवीन नवीन न्यूमेरिकल जे आहे या इझी पद्धतीने जर तुम्हाला समजून घ्यायचे असेल तर तुम्हाला यशोदीप कोचिंग क्लासेस विथ श्याम सर या चॅनलला व्हिजिट करणे अत्यंत गरजेचं आहे. कारण तुम्ही जर सबस्क्राईब करत नसाल तर तुम्हाला नोटिफिकेशन येणार नाही. नोटिफिकेशन आलं नाही तर तुम्हाला कळणार नाही नवीन काय आलेलं आहे. त्यासाठी तुम्हाला या चॅनलला व्हिजिट करणे अत्यंत गरजेचं आहे. ठीक आहे. या ठिकाणी मी आता तुमचा रामराम घेतो. देव तुमचं भलं करो, पण याच्या आधी माझं करो. धन्यवाद.